Hello dear students, I am your English teacher वैष्णवी पाटील. वेलकम टू गुरुवारी अकॅडमी. यापूर्वी आपण फर्स्ट युनिट मधला जो काही शेवटचा चॅप्टर आहे हिज फर्स्ट फ्लाइट त्याचा चिटचॅट सेशन असेल, तो चॅप्टर असेल तो पाहिलेला आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण त्याचा वर्कशॉप पाहणार आहोत. तर चला आपण आता या आपल्या वर्कशॉपला सुरुवात करूया. फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट क्वेश्चन वी हॅव गिवन दॅट स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. खालील दिलेले गेलेले जे काही विधाने आहेत ते सत्य आहेत की असत्य आहेत हे आपल्याला सांगायचे आहे. तर चला सुरुवात करूया. फर्स्ट स्टेटमेंट दॅट इज द यंग सीगल वॉज नॉट कॉन्फिडंट अबाउट द ॲबिलिटी ऑफ हिज विंग. तो जो काही लहान असा सीगल पक्षी होता तो त्याच्या उडण्याच्या ॲबिलिटी बाबत, त्या क्षमतेबाबत किंवा त्याच्या पंखांची जी काही क्षमता होती याबाबत तो शुअर नव्हता, तो कॉन्फिडंट नव्हता. याचा आन्सर आहे ट्रू. त्यानंतर सेकंड आहे द यंग सीगल पॅरेंट्स गाईड अँड इम्प्रूव्ड हिज सिबलिंग इन द आर्ट ऑफ फ्लाइंग. आणि याचा आन्सर आहे ट्रू. त्यानंतर नेक्स्ट विधान आहे दॅट इज when the young seagull pretend to be falling asleep his parents notice him. आणि याचं उत्तर आहे false. त्यानंतर नेक्स्ट आहे flying across the young seagull the mother drop a piece of fish into his beak. आणि याचं उत्तर आहे false. इथे आपला पहिला प्रश्न संपतो. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. इथे दिले गेलेले जे काही स्टेटमेंट्स आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्यातील पहिला जो काही स्टेटमेंट आहे द सीगल वॉज अफ्रेड टू फ्लाय बिकॉज, तर हे जे काही तुम्हाला दुसऱ्या इंकने लिहिलेले वर्ड्स दिसत आहेत ते वर्ड्स आपण फिलअप केलेले आहेत. ऑफ लॅक ऑफ कॉन्फिडन्स इन वन सेल्फ अँड द फिअर ऑफ फॉलिंग. त्यानंतर आहे नेक्स्ट young birds are afraid to make their first flight because flying is new to them and they are unsure of whether they will succeed. त्यानंतर नेक्स्ट आहे that is C. Human beings find it difficult to face great challenges because they are afraid of their fear of falling or failing. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर थर्ड. Read the following words carefully and make meaningful sentences of your own and write in your notebook. तर इथे आपल्याला जे काही वर्ड्स दिले गेले आहेत ते व्यवस्थितपणे रीड करायचे आहेत आणि त्यांना व्यवस्थितपणे काळजीपूर्वक वाचून त्यापासून नवीन वाक्य बनवायचे आहेत. ते वर्ड्स आहेत पॅलेंटिव्हली, मॉन्स्टर्स, बेकॉन, कल्टिवेटिंग, वेट अँड सॉर. तर त्याचा आपण आता वाक्यात उपयोग करायला सुरुवात करूया. आणि याचं उत्तर आहे द लिटल ब्रदर ऑलवेज पॅलेंटिव्हली प्ले विथ हिज बिग सिस्टर. सेकंड जो काही वर्ड आहे त्याचा वाक्यात उपयोग आहे इट वॉज इंडीड मॉन्स्टर्स ऑफ हर टू हॅव बीन हायडिंग द फॅमिली वेल्थ फ्रॉम हर फॉर सच अ लॉंग वाईल. त्यानंतर तिसरं वाक्य आहे द फॉरेस्ट बेकॉन मॅन टू विजिट द डिमेस्टिफाय देअर सिक्रेट्स. त्यानंतर नेक्स्ट आहे फोर्थ इन हिज एक्साइटमेंट लिटल सोहम कवेट अराउंड द house again and again. त्यानंतर फिफ्थ वन we had some tasty hot starters to whet our appetite of food. त्यानंतर लास्ट once the injured parrot felt better he made an attempt to soar up high in the sky. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे सेंटेन्सेस घेऊन ते जे काही वर्ड्स आपल्याला दिले गेले आहेत ते यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे दॅट इज क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो पहा. रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग अप्रोप्रिएट वर्ड गिव्हन इन द ब्रॅकेट. तर ब्रॅकेट मध्ये दिलेले गेलेले जे काही वर्ड्स आहेत त्यांचा योग्य ठिकाणी वापर करा आणि इथे दिले गेलेल्या रिकाम्या जागा भरा. तर फर्स्ट फिल इन द ब्लँक आहे दॅट इज अरुण इज फुल ऑफ कोवर्डिनेस. सेकंड वन द वायोलिन प्लेड व्हेरी शिरली अँड मेरिली. तिसरा वाक्य आहे दॅट इज रवी सेड आर यू रिअली अफ्रेड ऑफ द डार्क. त्यानंतर फोर्थ द होल विलेज प्लम्ड इनटू डार्कनेस. नेक्स्ट द लायन्स devoured their prey hungrily. F sentence he skimmed through the report. And the last one by one the stars appeared in the sky. तर त्यांचा अप्रोप्रिएट ठिकाणी म्हणजे योग्य त्या ठिकाणी आपण वापर केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दॅट इज क्वेश्चन नंबर 5. आणि हा क्वेश्चन नंबर 5 फार इंटरेस्टिंग आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. यामध्ये आपल्याला एका स्पेशल गेस्टचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्यासाठीच आपल्याला त्याच्याशी रिलेटेड 10 ते 12 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. रीड अबाउट द स्पेस मिशन ऑफ सुनीता विल्यम्स. इमॅजिन यू आर गोइंग टू इंटरव्ह्यू हर. फ्रेम 10 to 12 इंटरव्ह्यू
रिलिव्हंट क्वेश्चन्स रिगार्डिंग, आणि त्यात संबंधित तुम्हाला 10 ते 12 मुलाखतीचे प्रश्न घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला काही पॉइंट्स दिले गेले आहेत. पहिला मुद्दा आहे हर अर्ली लाईफ ट्रेनिंग, तिचं एज्युकेशन. तशाच पद्धतीने सुनीता विल्यम्स यांचं ऍक्च्युअल फ्लाईट इनटू स्पेस, कशा पद्धतीने ते अंतराळात त्यांची खरी भरारी झाली, त्यांचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, आणि जे कोणी हे इंटरव्ह्यू रीड करत आहेत, जे कोणी या इंटरव्ह्यूला पाहत आहेत, त्या प्रेक्षकांना तुम्ही काय मेसेज द्याल. तर अशा पद्धतीने आपल्याला या ग्रेट अशा ॲस्ट्रॉनॉटचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तर त्यासाठी त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स आपल्याला प्रिपेअर करायला हवेत. सो लेट स्टार्ट. याचा आन्सर आहे गुड इव्हनिंग मॅम. आपण सुरुवातीला जेव्हा एखादा इंटरव्ह्यू घेतो त्यावेळेला आपण ग्रेटिंग्स करणं किंवा त्यांच्याशी अगदी मोकळेपणानं सांगणं की आम्ही तुमचे पर्सनली क्वेश्चन विचारणार नाही आहोत, आम्ही फक्त तुमच्या क्षेत्राशी, तुम्ही ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्याच्याशी संबंधित तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत, हे त्यांना सांगणं किंवा त्यांना खात्री पटवून देणं महत्वाचं असतं. त्यासाठीच आपण सुरुवातीला त्यांच्याशी थोडं कम्युनिकेट करायला हवं. तर इथे आपण आपल्या उत्तराची सुरुवात अशा पद्धतीने करूया. गुड इव्हनिंग मॅम. मास्टर Soham Sharma, I am class 10 students of IIPM High School. Our students have read about your successful space mission that concluded recently and would like to know more about you. Could you please spare us time and kindly address these questions? तर इथे छान पद्धतीने आपण त्यांना रिक्वेस्ट करायला हवी की मॅम, तुम्ही नुकतंच तुमचं अंतराळातली एक मिशन पूर्ण करून आला आहात आणि आमच्या शाळेतले जे काही विद्यार्थी आहेत ते तुमचं मिशन पाहून भारावून गेले आहेत. तुमच्या कामगिरीवरती ते फार खुश आहेत आणि त्यासाठीच तुम्ही त्यांना उद्देशून किंवा त्यांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्याल का? तुम्ही एवढ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तुमचा मला टाइम मिळेल का? अशी रिक्वेस्ट आपण करायला हवी. आणि त्यानंतर आपण आपल्या खऱ्या इंटरव्ह्यूला सुरुवात करायला हवी. तर आपण 1 बाय 1 क्वेश्चन पाहूया. ते क्वेश्चन कोणते कोणते असू शकतात. इथे तुम्ही तुमच्या मनाचे सुद्धा क्वेश्चन ऍड करू शकता, बट दे मस्ट बी ऑफिशियल. फर्स्ट क्वेश्चन आहे हाऊ वुड यू डिस्क्राईब युअर चाइल्डहुड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वेर यू ऑलवेज पॅशनेट अबाउट स्पेस अँड इट्स मिस्टेरीज. तिसरा प्रश्न हाऊ डिड यू ट्रेन टू बी अन ॲस्ट्रॉनॉट. चौथा प्रश्न who has been your steadfast support in this journey. पाचवा प्रश्न what major challenges did you face in your journey to being an astronaut. त्यानंतर सहावा प्रश्न share with us your feelings when you were assigned a space mission by NASA for the first time. सातवा प्रश्न what are your current responsibilities as a part of the cadre of astronauts training to fly the initial test flights for America first commercially built spacecraft Boeing CST-100 Starliner and SpaceX Dragon. तर हे जे काही नावे नोंदवली गेली आहेत तर ते नासा कडून सोडण्यात आलेली स्पेस आहेत, अंतराळ यान आहेत. आठवा प्रश्न व्हॉट इज इट टू बी लाईक इन स्पेस. स्पेस मध्ये असणं कसं वाटतं. यू हॅव बीन अवॉर्ड द Humanitarian Service Medal for your great achievement. Would you like to comment on that? And finally, the last question, that is, what message would you give to the aspiring astronauts? तर अशा पद्धतीचे त्यांचा जो काही क्षेत्र आहे, त्यांचा जो काही एरिया आहे त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारायला हवेत. आणि शेवटी आपल्याला म्हणायला हवं की तुमच्या या क्षेत्रामध्ये, तुमच्या या स्पेसिफिक एरियामध्ये येणाऱ्या मुलांना तुम्ही काय मेसेज देणार आहात किंवा काय मेसेज देण्यासाठी तुम्ही त्यांना उद्देशाल. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला बनवावे लागतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, दॅट इज क्वेश्चन नंबर 6. डिस्क्राईब इन युअर नोटबुक द चॅलेंजेस you faced while learning a ride a bicycle, swimming or any skill. Take hints from the way to complete your write-up. तर इथे आपल्याला आपल्या नोटबुक मध्ये एक छोटंसं नोट बनवायची आहे, छोटीशी नोंद बनवायची आहे की आपण जेव्हा सायकल खेळायला शिकलो, पोहायला शिकलो किंवा बाकीचे कोणते कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला शिकलो त्या वेळेला आपण काय काय अनुभवलं, कशा पद्धतीने आपण शिकलो हे इथे आपल्याला नोट अप करायचं आहे.
आणि त्यासाठी आपण इथे दिले गेलेला जो काही वेब आहे त्या वेबची मदत घेऊ शकतो. यामध्ये पहा लर्निंग बायसिकल, मग त्याच्यामध्ये चॅलेंजेस काय काय आहेत, त्यामध्ये कॉन्फिडन्स असेल, रिस्क असेल, डेअरिंग असेल, मग भीती वाटत असेल एखाद्या गोष्टीची, या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला हव्यात. तर चला आता आपण यावरती नोट बनवायला सुरुवात करूया. It was indeed a challenge when I first learned to ride a bicycle. I remember my father accompanying me each day to playground. Along with the new bicycle he had gifted me, I would fall so often and injure myself. I felt sure I wouldn't ever be able to ride like my elder sister. तर पहा, मी बऱ्याच वेळेला सायकल चालवत असताना त्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस आले आणि मग मी ठरवलं की मला मात्र सायकल शिकायची आहे आणि त्या माझ्या प्रवासामध्ये माझ्या वडिलांनी मला मदत केली. ते माझ्यासोबत दररोज खेळाच्या ग्राउंडवरती यायचे. मला त्यांनी स्वतः गिफ्ट केलेली भेटवस्तू म्हणून दिलेली जी काही माझी सायकल होती, ती सायकल घेऊन मी बऱ्याच वेळेला पडलो, वारंवार पडायचो, जखमा करून घ्यायचो आणि मग मला एका दिवशी वाटायला लागलं की मला मात्र माझ्या मोठ्या बहिणीसारखी सायकल चालवायला येऊ शकणार नाही. बट माय फादर अँड सिस्टर डिडंट गिव्ह अप ऑन मी. तर त्यांनी कुठल्याही प्रकारचं स्वतः गिव्ह अप केलं नाही, त्यांनी हार मानली नाही, ते त्यांचे प्रयत्न चालू ठेवले. दे वुड पिक मी अप इच टाइम आय फेल अँड टेल मी टू परफेक्ट द राईड. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी पडलो त्या वेळेला त्यांनी मला उचललं आणि यानंतर तू व्यवस्थित चांगली राईड घेऊ शकशील असा विश्वास त्यांनी मला दिला. विथ देअर हेल्प overcome my fear, my confidence in my abilities was restored and I dared to ride bicycle on the road. आणि याच गोष्टीमुळे मी बूस्टअप झाले आणि मग माझी सायकल चालवायला मी सुरुवात केली आणि माझ्यामधली भीती मरून गेली. माझ्यामध्ये विश्वास आला की मी पण आता रोडवरती सायकल चालवू शकते. Certainly encouragement and support go a long way in the mastering any skill in life. तर आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एखादं कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपल्याला फक्त एका गोष्टीची गरज असते आणि तो म्हणजे स्वतःचा विश्वास, दॅट इज करेज. धाडस असेल, आपला आत्मविश्वास असेल. तर कशा पद्धतीने आपण सायकल शिकलो हे आपण पाहिलं. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत, दॅट इज 7th क्वेश्चन, प्रोजेक्ट. तर तुमच्या या सिलेबसला, तुमच्या वर्कशॉपमध्ये जवळपास प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट दिले गेले आहेत आणि त्या प्रोजेक्ट वरती तुमचे जे काही अंतर्गत मूल्यमापनाचे गुण असतात, ज्याला आपण इंटरनल मार्क्स म्हणतो, तर ते डिपेंडेंट असतात. सो हे प्रोजेक्ट अगदी व्यवस्थितपणे त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करत चला. पहिला प्रोजेक्ट आहे कलेक्ट द करिअर ऑप्शन रिलेटेड टू फ्लाइंग. फाइंड आउट द इन्स्टिट्यूट्स वेअर ट्रेनिंग ऑफ युअर ऑप्शन्स इज गिव्हन. तर तुम्हाला उडण्याच्या संबंधामध्ये काही करिअर करता येतं का याची माहिती शोधायची आहे आणि अशा इन्स्टिट्यूट ज्या की आपल्याला अशा उडण्याच्या ट्रेनिंग देतात याबद्दलची सुद्धा तुम्हाला माहिती शोधायची आहे. फाइंड आउट द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द फीस, ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग अँड फ्युचर प्रोस्पेक्ट ऑफ इट. तर त्या संबंधीची सर्व तपशीलवार माहिती मिळवा. त्यामध्ये त्याची फीस असेल, त्याचा कालावधी असेल ट्रेनिंगचा आणि मग त्याचा आपल्याला भविष्यामध्ये काय फायदा होईल याचा सुद्धा. There are many career options related to flying like becoming a commercial pilot, flight engineer, helicopter pilot, flying officer in the Indian Air Force or being a part of cabin crew. The details with regards to becoming a commercial pilot are as follows. A commercial pilot license CPL from the Directorate General of Civil Aviation DGCA is essential to become a commercial pilot. आणि ज्या इन्स्टिट्यूट या ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात त्या भारतामध्ये किती आहेत आणि कोणत्या कोणत्या आहेत आणि कुठे स्थित आहेत हे पण आपण पाहूया. पहिलं आहे कार्वर एव्हिएशन बारामती, मग येतो द मध्य प्रदेश फ्लाइंग क्लब लिमिटेड. तिसरा इन्स्टिट्यूट आहे दॅट इज इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी न्यू दिल्ली. चौथा आहे गव्हर्नमेंट एव्हिएशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट न्यू दिल्ली. त्यानंतर आहे NIMIMS अकॅडमी ऑफ एव्हिएशन धुळे. मग आहे शाह साहिब ग्रुप अकॅडमी गुना, तेलंगणा स्टेट एव्हिएशन अकॅडमी हैदराबाद. मग त्यानंतर फ्लायटेक एव्हिएशन अकॅडमी हैदराबाद, द बॉम्बे फ्लाइंग क्लब मुंबई अँड द लास्ट वन राजीव गांधी एव्हिएशन अकॅडमी तेलंगणा. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या फ्लाइंग अकॅडमीज आपल्याला पाहायला मिळतील ज्याद्वारे तुमचं
उडण्यामध्ये करिअर होऊ शकतं. तर त्याची फीस आहे, द ट्रेनिंग फीस रेंजेस बिटवीन 2 to 20 to 30 lakhs. त्यानंतर त्याचं ड्युरेशन आहे, द ॲव्हरेज टाइम टेकन टू कम्प्लीट अ प्रोग्राम वुड बी 15 to 18 months, मीन्स अबाउट 1.5 years or 1.5 years. With the increase in the use of air travel as the preferred mode of transport, becoming a commercial pilot is a lucrative career. तर सगळ्यांपेक्षा हटकं असं जर करिअर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कमर्शियल पायलट बना, तिथे तुम्हाला खूप स्कोप आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे प्रोजेक्ट मधला, तो म्हणजे कोणता? कलेक्ट or draw different picture of birds from your surroundings and write about them. Make a chart with some information about each. तर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे कोणते पक्षी असतात त्या पक्ष्यांबद्दलची माहिती मिळवा, त्यांचं चित्र काढा, त्यांच्याबद्दलचं नॉलेज जमा करा. आणि याचं उत्तर आहे, द हाऊस स्पॅरो इज जनरली फाउंड अराउंड ह्युमन हॅबिटॅट अँड लेस इन द फॉरेस्ट. इट इज अ स्मॉल ब्राऊन कलर्ड बर्ड विथ ब्लॅक स्टिक्स ऑन इट्स बॅक. तर सर्वप्रथम आपण आपली जी काही चिमणी असते तिचं वर्णन पाहणार आहोत, तिची माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर मग इतर पक्ष्यांची. तर या ठिकाणी हा जो काही प्रोजेक्ट आहे तो तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा किंवा तुमची कल्पनाशक्ती वाढावी यासाठी दिले गेले आहेत. आणि जर तुम्ही या प्रोजेक्टला कॉपी केलात तर माझा जो काही हा प्रोजेक्ट घेण्यामागचा मूळ उद्देश आहे तो मूळ उद्देश संपेल. तर तुम्हाला फक्त समजावं की हा प्रकल्प कशा पद्धतीने करायचा आहे, हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. तर तुम्ही हा प्रोजेक्ट जशाच तसं कॉपी करून लिहावा, हा नव्हे. तर हा जो काही स्पॅरो असतात त्याचा जो काही मेल असतो तो त्या फिमेल पेक्षा डिफरंट कलरचा असतो. द मेल इज डार्क ब्राऊन विथ द ब्लॅक बीप, ग्रे चेस्ट अँड व्हाईट चिक्स, whereas the female is light brown throughout its body with no black beak, crown or white cheeks. It is a social species found in group of 8 to 10, chirping and chattering to communicate. It feeds mostly on the seeds, but in the breeding season the adult bird feeds its young ones with insects. In recent times its population on the decline in most cities owing to extreme concretization and global warming. तर पहा, हा जो काही हाऊस स्पॅरो आहे तो आपल्याकडे सर्वत्र पाहायला मिळतो, पण आपण जर सध्या पाहिलं तर चिमण्यांची जी काही संख्या आहे ती फार कमी झाली आहे. आणि यामागचं कारण म्हणजे काय? तर सिमेंट कॉन्क्रीटचं आपलं जंगल असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, झाडांची कमी संख्या असेल, या सर्व गोष्टींमुळेच सध्या चिमण्यांची संख्या कमी झालेली आहे. तर चिमणी कशी असते आपल्या सर्वांना माहित आहे आणि आपण बऱ्याच वेळेला त्यांना पाहतो सुद्धा. त्यानंतर नेक्स्ट बर्ड आहे, दॅट इज इंडियन जंगल क्रो. इंडियन जंगल क्रो म्हणजे काय? तर आपला कावळा. इंडियन जंगल crow is a glossy black crow with a heavy black bill. Its feathers have a purple gloss throughout. Its tail is round and its legs and feet are stout. Its call sounds similar to the house crow's, but it's harsher. It may soften its food with water and has been observed to eat sand after feeding on a carcass. It has varied type of carving. Despite its name, it's commonly found amongst human habitat too. It can be easily distinguished from the house crow as the house crow has gray neck. तर पहा, हे जे काही इंडियन जंगल क्रो असतात ते अगदी ग्लॉसी ब्लॅक कलरचे कावळे असतात. त्यांची चोंच सुद्धा इव्हन डार्क ब्लॅक कलरची असते. तर त्यामुळेच आणि त्यांचे जे काही पंख असतात त्यांच्यामध्ये थोडासा पर्पल ग्लॉस असतो. त्यांच्या मान असेल, त्यांची शेपटी असेल, ते सर्व स्टाउट असतात, म्हणजे थोडेसे कठीण असतात. तशाच पद्धतीने जो काही हाऊस क्राय असतो, आपण आपल्या घराच्या भोवताली जे काही कावळे आढळतात त्या कावळ्यांसारखाच त्यांच्याप्रमाणेच त्याचा आवाज असतो, पण थोडासा, पण मात्र कर्कश असतो. त्यानंतर सगळ्यांचा आवडता असा पक्षी जो की आपला राष्ट्रीय पक्षी आहे तो म्हणजे कोणता? पिकॉक. त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. द इंडियन पीफॉल इज सेलिब्रेट इन इंडियन अँड ग्रीक मिथॉलॉजी अँड इज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया. They are found in the Indian subcontinent. The male, known as the peacock, is basically blue with the fan-like formation of feather and the best known for the long train made up of elongated feather which bear colorful eye spots. It is a beautiful, attractive bird. The female, called a peahen, lacks the
train and has a greenish lower neck and dull brown plumage. The Indian peafowl lives mainly on the ground in an open forest on a land under the cultivation. They feed on berries, grains, snakes, lizards, and small rodents. देअर कॉल इज लाऊड अँड डिस्टिंक्ट. तर मोर हा पक्षी सर्वांना आवडतो, कारण आपल्याला माहित आहे की आपण लहानपणापासून गाणं म्हणतो, नाच रे मोरा आंब्याच्या बनात, आठवलं? तर त्या गाण्यामध्ये आपल्याला मोराचं वर्णन आढळतं. तर हा जो काही मोर आहे तो फार सुंदर असतो. त्याच्या पंखावरती आपल्याला डोळ्याचं रचनेप्रमाणे एक रंगांची सुंदर रचना आपल्याला पाहायला मिळते. तर या मोराची जी काही मादी असते, ज्याला आपण लांडोर म्हणतो, तिच्यामध्ये मात्र असा पिसारा आपल्याला आढळत नाही. तर या मोराबद्दल किंवा आपण इतर पक्ष्यांबद्दल फार छान माहिती पाहिलेली आहे. तर फ्रेंड्स, इथे आपला जो काही आजचा वर्कशॉप आहे तो संपतो. यामध्ये आपण प्रोजेक्ट असेल, एकही क्वेश्चन आपण स्किप केलेला नाही. अगदी पूर्ण वर्कशॉप आपण व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे. आय होप तो तुम्हाला समजला देखील असावा. तर फ्रेंड्स, इथे आपला जो काही वर्कशॉप आहे तो संपतो. अशाच पद्धतीने या चॅप्टरचा, याचा चिटचॅटचा सेशन असेल, लँग्वेज स्टडी असेल, मार्जिन क्वेश्चन असेल, ते सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 10th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, पाहायला विसरू नका. तशाच पद्धतीने जर तुम्हाला या पूर्ण युनिट बद्दल काही अडचण असेल, जर त्या संबंधित तुम्हाला काही पर्सनली क्वेश्चन विचारायचे असतील, तर त्यासाठी तुम्ही आमच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया लिंक्स फॉलो करू शकता. तर त्याच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तिथून तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता. तर पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया, लँग्वेज स्टडीच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, व्यवस्थितपणे काळजी घ्या. नाव बाय.